नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आर्यनच्या विरोधातले सगळेच पुरावे आता मंजू सत्याच्या हाती लागलेत। आमरसच्या गोंधळामध्ये सत्याने मात्र आता आर्यनचा मोबाईल तर पळवलाय आणि मंजूने बरोबर त्याचा पासवर्ड सुद्धा अनलॉक केलेला असतो। इकडे मित्रांनो, आपण पाहतोय सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार आहे, कारण आर्यनने आत्तापर्यंत जे काही नाटकं मंजूला मनवण्यासाठी किंवा तिला त्रास देण्यासाठी केले ते सगळे फोटो ते सगळंच आर्यनच्या मोबाईलमध्ये असतं। आर्यनची आता सगळी फोत्री झालेली असते। ते जे काही गिफ्ट पळवलेलं होतं ना, त्याचे सुद्धा फोटो आर्यनच्या मोबाईलमध्ये सापडतात। इकडे मात्र त्या मावशीला दिलेला त्रास, तिचे सुद्धा फोटो, एकंदरीत आर्यनच्या मोबाईलमध्ये सगळंच आता सत्याला सापडतं। आता मात्र हा व्यवस्थित पुरावा जो काही सापडलाय मंजू सत्याला, ते आपण बघतोय मित्रांनो 100% खरा पुरावा आहे। आर्यनचा खेळ मात्र आता संपताना आपल्याला दिसतोय। आर्यन आता काहीही करून वाचणार तर नाहीच आहे। इकडे मात्र मंजू त्याला जेलमध्ये घालणारे आणि त्याला चांगला 3rd डिग्रीचा रट्टा देणारे, आणि हे सगळं पाहणं मित्रांनो फारच रंजकदार ठरणारे। आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच इकडे आपण बघतोय आर्यन जो आहे तो आता घरामध्ये सगळीकडे त्याचा मोबाईल शोधत असतो। आता त्याला मोबाईल कुठंच सापडत नाही। तो स्वयंपाकघरात बघतो, डायनिंग टेबलवर बघतो, तिकडे बाथरूममध्ये गेला तिकडे बघतो, सगळीकडे बघतो, पण त्याला त्याचा मोबाईल काही भेटत नाही। तिकडून माया सपना येत असतात, आर्यनला विचारतात, काय रे, काय हरवलं आहे का तुझं, काय शोधतोयस तू? आर्यन म्हणतो, काही नाही, माझा मोबाईल ना बहुतेक कुठेतरी पडला आहे, मला सापडत नाही आहे, कुठे गेला आहे तो बघतोय। अरे तुझा मोबाईल असा कसा हरवणार आहे, सांभाळता येत नाही का? आर्यन म्हणतो, नाही ना, मी इकडेच ठेवला होता, अचानक मोबाईल गेला कुठे, मला प्रश्नच पडलाय। आता मात्र तुझा मोबाईल गेला कुठं? आर्यनला आता ते म्हणतात, काय माहीत मम्मी साहेब, तुमच्या रूममध्ये बघितलं का तुम्ही, प्लीज बघा ना। आणि मम्मी साहेबच उलटं म्हणतात, अरे तुझ्याच रूममध्ये जाऊन बघ। आता मात्र आर्यन म्हणतो, ठीक आहे। आर्यन सगळीकडे बघतात, चल ग सपने, आपण दोघी जाऊन याचा मोबाईल शोधायला मदत करूया, असं म्हणून सपना आणि मम्मी साहेब मात्र आता तिकडून त्याला मोबाईल शोधायला मदत करत असतात। इकडे मात्र आर्यन म्हणतो, मम्मी साहेब मला एक गोष्ट सांगा, मला तुमचा प्लीज मोबाईल देता का 2 मिनिट? मी त्याच्यावरून फोन करून बघतो, मग कळेल की माझा फोन नेमका आहे तरी कुठे। आता मंजू आणि सत्या मात्र यांना समजलंय आर्यन हा आता तोच माणूस आहे जो माथे फिरू मंजूला त्रास देत होता। आणि मंजू आता इकडे बोलते की सत्या हा तर आर्यन असा वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। आणि इकडे सत्या मंजूचं डिस्कशन चालू असतं आणि तो फोन मात्र आता तेवढ्यामध्ये वाजतो। मम्मी साहेबांचा फोन आता नक्की आर्यन शोधत असणार असा डाऊट आता मंजूला येतो। ते आता फोन घेऊन पटकन टेरेसवर जातात आणि जो आर्यन आहे तो फोन शोधत जिकडे रिंग वाजते ना तिकडे पळायला बघतो। आता त्याला वाटतं की माझा फोन बहुतेक काकाने तर नसेल ना घेऊन गेले, असं म्हणून तो आता त्यांच्या रूममध्ये जातो, बघतो, पण आता कुठेच त्यांना काका दिसत नाहीत। मोबाईलची रिंग तर त्याला ऐकू आली होती, पण आता तो विचारच करतो की गेला कुठे, मोबाईल इथे तर मला आता दिसत नाहीये, असं म्हणत आता सत्य मात्र खूपच बेजार होतो। प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतोय मोबाईल आता जेव्हा तो उचलतो आणि माझा मोबाईल इथं आहे मम्मी साहेब, सापडला, असं म्हणून आता तो म्हणतो। मम्मी साहेब म्हणतात, बरं झालं रे आर्यन, तुझा मोबाईल सापडला। आता मात्र मम्मी साहेब जेव्हा त्याला बोलत असतात, सत्या मंजू पटकन टेरेसवर जातात। दोघं आता डिस्कस करतात, त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं आणि मंजू मात्र आता खूपच घाबरते। सत्या म्हणतो, वाघमारे कसं आहे ना, आता आपण काय करायचं मला तर काही कळत नाही आहे। मंजू म्हणते, हे बघ सत्या, आता आपल्याच घरामध्ये जो माणूस होता त्याला आपण शोधू शकलो नाही आहे, म्हणून आपल्या बाजूबाजूला इकडे आपण शोधत बसलो, आपल्या माहीतच नाही आपल्याला की हा माथे फिरू आर्यन आहे आणि तो आपल्यासोबतच राहतोय। आता आपण त्याला शोधलंच नव्हतं ना, आत्ता आपल्याला कळून चुकलं आहे की हा दुसरा तिसरा कोणी नसून आर्यनच आहे। म्हणजे आपल्या घरात चोर आणून ठेवला आणि आपण चोराला बाहेर शोधतोय, बघ आता आपण किती हुशार आहोत। मग मात्र आता सत्या म्हणतो, वाघमारे खरंच आपल्याकडून खूप मोठी घोडचूक झाली आहे, असं आता सत्या मंजूचं बोलणं चालतं। सत्या, किती मोठी चूक झाली रे, मी पोलीस असून मला हे साधं शोधता आलं नाही। वाघमारे एक बोलू का, आपण आता काय करायचं, याला ना आता आर्यनला असंच आता आपण तुमच्या जेलमध्ये टाकू, त्याला आत्ता तरी काही सांगू नये, त्याला सगळ्यांसमोर आता होकार द्या लग्नासाठी, आर्यनसोबत मी लग्नाला तयार आहे असं तुम्ही बोला आणि आर्यनसोबत मी लग्न करते असं तुम्ही सगळ्यांच्या समोर सांगा।
आता मात्र मंजूला टेन्शन येतं. मंजू म्हणते, सत्या मला खरंच आता हे नाटकाची भीती वाटायला लागली बरं का. इकडे मात्र त्या माणसाचा मला आता संताप येतोय. आता मात्र त्याचं तोंड जरी बघितलं ना, मला आता खूप राग यायला लागलाय. सत्या म्हणतो, वाघमारे अजून काहीतरी प्रूफ आपल्याला जमा करण्यासाठी आता हे सगळा प्लॅन आपल्याला करावंच लागेल. इकडे मात्र आपण पाहतोय मंजू म्हणते, ठीक आहे सत्या. मंजू खाली येते आणि मोठ्याने ओरडते. सगळेच घरातले पळत येतात हॉलमध्ये. काय झालं मंजिरी, अशी काय ओरडते? आणि आता मात्र सत्या म्हणजे काका तिकडे येतात. काय झालं नाचसूनबाई, काय झालं ओरडायला तुम्हाला? मंजू म्हणते, मला तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी द्यायची आहे, खूप महत्त्वाची बातमी द्यायची आहे. काय सांगायचं आहे तुम्हाला, सांगा बरं नाचसूनबाई. आता मात्र मंजू म्हणते की मला असं बोलायचं आहे, जो आर्यन आहे ना, आर्यनसोबत मला आता लग्न करायचं आहे. मी लग्न करायला तयार आहे आर्यनसोबत. आता मात्र इकडे खरंच लग्न करणार आहेस का, की माझा काही भास होतोय, तू काय बोलतेस नाचसूनबाई? तेव्हा मात्र मंजू बोलते, हो मला आर्यनसोबतच लग्न करायचे, मी तयार आहे. मंजू आता सगळ्यांना सांगते आणि सगळे आनंदित होतात. आर्यनचा तर आनंद गगनात मावत नाही मित्रांनो. आर्यनला जबरदस्त आनंद झालेला असतो आणि इकडे सगळेच म्हणतात की बरं झालं. मम्मी साहेब तर एवढ्या खुश होतात, आर्यन तर उड्याच मारायला लागतो. इकडून आता सगळे जातात आणि मम्मी साहेब आणि इकडे आता सपनाला वाटतं, बरं झालं या मंजूनं लग्नाला होकार दिला, नाहीतर माझं काय झालं असतं. इकडे मला आता तिकडे तिने होकार दिला ना, बरंच झालं बाबा, लग्न उरकून टाकू हिचं, कारण माझं काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असा मम्मी साहेबचा वेगळाच प्लॅन आता चालू असतो. इकडे मात्र सत्या मंजू दोघेही खूप आता प्लॅन करून असतात. सगळा प्लॅन त्यांचा फायनलाइज झालाय. आता मात्र पुढे मालिकेत काय ट्विस्ट येणार आहे, सत्याचं सगळं सत्य कसं आता पुढे आणणार आहेत मित्रांनो, हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. खरंच आता मंजू आर्यनचा लग्न सोहळा सत्याचा खरंच पराभव होणार, की सत्या सगळं आता बिंग याचं फोडणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी, सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.